पुढची बातमी नागपूरहून। नागपूरमधल्या अशोक चौकामध्ये चक्क एका घराच्या बाल्कनीतून उड्डाणपुलाचा काही भाग गेलाय। त्यामुळे उड्डाणपूल बांधणाऱ्या अधिकाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। पण संबंधित घर मालकाच्या बाल्कनीतून हा उड्डाणपूल गेलाच कसा, त्यावर घर मालकाचं नेमकं काय म्हणणं आहे पाहूया। आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे, देशात रस्त्यांचं आणि फ्लायओव्हरचं जाळं विणणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील नागपूरचे, आणि त्याच नागपुरातला हा विकास पहा। थेट घराच्या बाल्कनीतून उड्डाणपूल गेलाय। ही दृश्य आहेत अशोक चौकातली। ज्यांच्या घरातून उड्डाणपूल गेलाय ते घर आहे पत्रे कुटुंबाचं। 2000 साली या इमारतीचं बांधकाम झालं। त्यानंतर पत्रे कुटुंबाने बाल्कनीचा भाग समोरच्या दिशेने वाढवून अतिक्रमण केलं। आतापर्यंत या अतिक्रमणाचा कुणाला त्रास नव्हता, पण जेव्हा कमाल टॉकीज चौक ते दिघोरीपर्यंत 9 किलोमीटरचा उड्डाणपूल बांधण्याची वेळ आली, तेव्हा मात्र ही बाल्कनी मोठा अडथळा ठरली। या उड्डाणपुलाचं बांधकाम करणाऱ्या NHI प्रोजेक्टचे संचालक CM सिन्हा यांनी पालिकेच्या अभियंत्यांना पत्राद्वारे अतिक्रमण हटवण्यास सांगितलं होतं। मात्र पालिकेच्या दिरंगाईमुळे अतिक्रमण हटवलं गेलं नाही। अखेर बाल्कनीतून उड्डाणपूल बांधण्याची वेळ आली। नागपूरमध्ये एका उड्डाणपुलाचा भाग चक्क एका इस्माच्या बाल्कनीतनं गेलेला आहे। अशोक चौकातलं हे दृश्य आपण बघू शकतो की इंदोरा चौक ते दिघोरी चौक हा जो उड्डाणपूल तयार होत आहे, जवळपास 9 किलोमीटरचा हा उड्डाणपूल आहे। अशोक चौकामध्ये या उड्डाणपुलाचा एक वर्तुळाकार स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की इथे 4 बाजूने येणारे जे रस्ते आहेत ते एकत्र या उड्डाणपुलाला जोडले जात आहे। त्यामुळे जे वर्तुळाकार स्ट्रक्चर इथे तयार करण्यात आलेलं आहे, त्या स्ट्रक्चरचा भाग प्रवीण पत्रे या इस्माच्या चक्क घराच्या बाल्कनीतनं जाताना दिसत आहे। महत्त्वाची गोष्ट की ती बाल्कनी ही तशीच आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि नॅशनल हायवेने देखील ते स्ट्रक्चर तसंच असताना तिथे वर्तुळाकार उड्डाणपुलाचा बांधकाम देखील केल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे निश्चितच हा सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे। या बांधकामावर घर मालकाने काय प्रतिक्रिया दिली आहे ते सुद्धा पाहूया। नो मॅन्स लँड आहे ती, एवढा एक छोटासा पोर्शन आहे 1 फूट बाय 8 फुटाचा, आणि त्यांनी सेफ्टी इश्यू सगळे मेजर सगळे घेतलेले आणि ऑलरेडी वस्तू बनलेली आहे, सगळं झालेलं आहे। आता काही असंच काही त्यात काही त्रास नाही आहे ना, त्यांना आहे ना मला आहे, कोणाला त्रास नाही त्यातला। आम्ही आपसात सहमतीने यातनं मार्ग काढायला तयार आहे। हां बिलकुल आम्ही आपसात मार्ग काढून घेऊ त्यात। जर गरज पडल्यास त्यांनी म्हटलं की नाही सुरक्षा दृष्टीने धोकादायक आहे, तो तोडावं लागेल, तर त्या संदर्भात ते बघूया। जेव्हा सपोर्ट करायचं आहे, डेव्हलपमेंटला सपोर्ट करायचा आहे, जे योग्य राहील त्यातला जो योग्य निर्णय राहील तो घेतला तर दोघांकडनं काय प्रॉब्लेम नाही। तुम्हाला काही असा विरोध नाही की नाही विरोध कुठलाच नाही। या बांधकामाचा आम्हाला कसलाही त्रास होत नसल्याचं प्रवीण पत्रेंनी म्हटलंय। मात्र वेळीच जर हे अतिक्रमण हटवण्यात आलं असतं तर कंत्राटदाराचंही काम सोपं झालं असतं, आणि अशा अभूतपूर्व फ्लायओव्हरमुळे नागपूरची शोभा देखील वाढली नसती। तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर।